अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार आता समोर येताना दिसतोय। याच संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, पोलीस आणि पत्रकार यांची एकंदरीत या सगळ्या प्रकारात मिलीभगत आहे की काय असंच दिसतंय? कारण अशा प्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत पैसे घेतले जात आहेत, लुबाडलं जातंय लोकांना आणि हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा समोर आलेला आहे। चंद्रशेखर, काय नेमकं याबद्दल सविस्तरपणे सांगताय? अजिंक्य, खरं तर खूपच हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो खेड शिवापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुरू होता। अजीज मिस्त्री त्याचबरोबर प्रमिला निकम हे दोन पोलीस कर्मचारी आहेत आणि त्यांच्या साथीदार जो आहे तो तिवारी, आशिष तिवारी नावाचा, अशा तिघांनी मिळून परिसरामध्ये अनेकांना धमकावलेलं आहे। लाखो रुपयांची त्या ठिकाणी त्यांनी उकळलेले आहेत। आपण हे 3 उदाहरणं पाहतोय, प्रदीप कांबळे, त्याचबरोबर नवनाथ शिवतरे आणि जे चाचा आहेत मुजावर चाचा, अशा तिघांचे प्रतिक्रिया लोकशाहीच्या समोर त्यांनी येऊन दिलेले आहेत। परंतु अशा अनेक नागरिक यांच्या या सगळ्या दडपशाहीला, भ्रष्टाचाराला, त्यांच्या खंडणीला खरं तर कंटाळलेले आहेत। या दोघांना निलंबित जरी केलं असते तरी त्यांचे सगळे धक्कादायक आता हे कारनामे समोर येताना दिसत आहेत। खरं तर 4 दिवसापूर्वी एका व्यापाऱ्याकडून 1 कोटीचा दरोडा टाकण्याचा या सगळ्यांनी प्रयत्न केला होता। त्यामध्ये लोकशाहीनं पूर्वीपासून हा विषय धरल्यानंतर या दोघांना आरोपी करण्यात आलं। कथित पत्रकार सुद्धा आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, परंतु हे दोघं फरार आहेत। आपण पहिल्या घटनेमध्ये पाहूयात। प्रदीप कांबळे हे सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्या सगळ्या त्रासाच्या विरोधात त्यांनी मोर्चा काढलेला होता आणि या मोर्चानंतर त्यांच्या विरोधात या दोघांनी मिळून जो आहे तो खोटा जो आहे तो बनावट गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतर नवनाथ शिवतरे नावाचे मार्केट यार्ड, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड पुण्यातील आहे, या छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधले व्यापारी आहेत, त्यांना एका घरगुती गुन्ह्यात त्यांना अडकवून त्यांच्या मुलावरती एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी 1 लाख रुपयाची मागणी केल्याचा आरोप नवनाथ यांनी केलेला आहे। आणि तिसरी आपण घटना पाहतो, ज्या सीसीटीव्हीमध्ये हा जो बनावट पत्रकार आहे, झिरो पोलीस आहे, आणि प्रमिला निकम अर्थात ही जी महिला लेडी स्वतःला समजायची, या प्रमिला निकम यांनी अक्षरशः परिसरामध्ये धुमाकूळ घातलेला होता। आणि या तिघांचे अनेक कारनामे आता समोर येत आहेत, अनेक व्हिडिओ, अनेक ऑडिओ आता समोर येताना दिसत आहेत। त्यांच्यावरती जरी निलंबनाची कारवाई झाली, गुन्ह्याची कारवाई झाली, तरी यांना तात्काळ पोलीस दलातून बडतर्फ करण्याची मागणी समोर येताना दिसत आहे। प्रदीप कांबळे, नवनाथ शिवतारे, त्याचबरोबर मुजावर चाचा, या तिघांसह अनेक तक्रारदारक अक्षरशः लाईन लावून जे आहेत ते सध्या समोर येताना दिसत आहेत। जो गुन्हा झालेला होता 4 दिवसापूर्वी, एका हवाला मार्केटमधला जो व्यापारी आहे त्याला ब्रह्मा हॉटेल जो नरे या ठिकाणचा आहे, तिथून ते जे खेड शिवापूर पोलीस चौकी आहे तिथपर्यंत हा सगळा थरार झाला होता। त्यामध्ये 1 कोटीची जी रक्कम आहे त्यातील 23 लाख रुपये या तिघांनी मिळून उकळण्याचा प्रयत्न केला होता। अर्थात आशिष तिवारी, त्याचबरोबर प्रमिला निकम आणि अजीज मिस्त्री या तिघांनी 23, आणि इकडचे जे आरोपी आहेत त्यामध्ये चाकणकर नावाचा याच्यातील मुख्य सूत्रधार होता, त्याच्यासह इतर आरोपींनी हे पैसे उकळण्याचा 73 लाखाचा उकळण्याचा प्रयत्न केला होता। या घटनेनंतर हे सगळे कारनामे आता समोर येत आहेत। सीसीटीव्हीमध्ये जर आपण बघत असाल तर मुजावर नावाचे जे चाचा आहेत त्यांचं खेड शिवापूर इथल्या दर्गा या ठिकाणी एक चहाची टपरी आहे, त्या टपरीवरती साध्या वेशेमध्ये प्रमिला निकम गेल्या, त्यांनी त्यांना धमकवलं, तुम्ही गांजाची विक्री करता, मला तुमची खोली दाखवा। अक्षरशः खोली त्यांनी सगळी धुडगूस घालून खोली पाहिली, त्यामध्ये त्यांना काहीही आढळलेलं नाही, परंतु चाचाला पैशासाठी त्यांनी धमकी दिली आणि 1 लाख रुपयाची सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली। कथित पत्रकार जो आहे आशिष तिवारी, त्याचबरोबर झिरो पोलीस आणि प्रमिला निकम, आणि दुसऱ्या घटनेमध्ये अजीज मिस्त्री, पोलीस हवालदार, प्रमिला निकम आणि त्यांचे इतर खरं तर सहकारी आहेत पोलीस दलातील, परंतु याच्यातील जो बडा मासा आहे तो खरं तर त्याची बदली झाल्याचं सांगितलं जात आहे। खरं तर बडा माशाला सुद्धा यामध्ये सह आरोपी करण्याची मागणी नागरिक करताना दिसत आहेत। अजिंक्य, बिलकुल चंद्रशेखर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहणार आहोत आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।